प्रगटीकरणाच्या 12व्या अध्यायामध्ये 12वा अध्याय आपला सुरू होणार होतं. आपण प्रगटीकरणाच्या मध्यामध्ये येऊन पोचलेलो आहोत. प्रगटीकरणाचा 12वा अध्याय. स्वर्गारोहण होऊन मंडळी निघून गेलेली आहे. 3.5 वर्ष 2 संदेष्ट्यांचं काम पण सुरू झालेले, म्हणजे झालेलं आहे. ते मरण पावलेले, पुनरुत्थान झाले तर स्वर्गात निघून गेलेले. आता पृथ्वीवरती पुढचे जे 3.5 वर्ष आहे, जो 7वा करणा म्हटलेला आहे, जो अँटिक्राइस्टचा काळ आहे, हा सुरू होणार आहे. आणि म्हणून आपण तो काळ पाहणार आहोत. आणि त्या काळाच्या आधी जसं म्हटलं आहे मी, 13वा अध्यायाच्या आधी 12वा अध्याय ज्या आध्यात्मिकरित्या 13वा अध्यायाबद्दल सूचित करते. 11वा अध्याय प्रगटीकरणाचा 11वा अध्याय हे 2 संदेष्ट आहे, पण त्याच्या आधी 10वा अध्याय हे आत्मिकरित्या 2 संदेष्ट्याबद्दल या 3.5 वर्षाबद्दल सांगते. आपण 12वा अध्यायामध्ये जाऊया प्रगटीकरणाच्या. आणि 12वा अध्याय हा आपण हळूहळू वाचूया आणि मग आपल्याला कळेल प्रगटीकरण याचा 12वा अध्याय. स्वर्गात योहानाने कुठं पाहिलेलं आहे? स्वर्गात पाहिलेलं आहे. हे पृथ्वीवरती पाहिलेलं नाही आहे. ओके. एक काय दिसलेलं आहे? मोठं म्हणजे खूप महत्त्वाचं, ज्याला म्हणतो देवाच्या दृष्टीने या पृथ्वीसाठी मोठं. आपण म्हणतो ना खूप मोठं आहे, असं आहे. मोठं म्हणजे भव्य दिव्य, या ज्याला म्हणतो ना महत्त्वाचं, असं ज्याला पाहिलं जातं, या जे पाहण्यापासून टळू शकत नाही आपण, असं वचन सांगते. योहानाला काय दिसलेले? स्वर्गामध्ये, पृथ्वीवरती नाही आहे, स्वर्गात. कारण योहान हा पहिल्या अध्यायापासून 12व्या अध्यायापर्यंत कुठे आहे? स्वर्गातच आहे. बरोबर आहे. आणि त्यांनी स्वर्गात काय केलेले? त्याला मोठे चिन्ह मिळालेले. चिन्ह हे काय असतं? सांकेतिक असतं, सांकेतिक रहस्यमय असतं. नॅचरल म्हणजे कधी ते आपल्या पृथ्वीवरती आपल्याला समजल असं दिसण्यासारखं असतं. ती एक भाषा असते. बरोबर आहे ना. आणि तो दृष्टीस पडलेले. बरोबर आहे. म्हणजे त्याचे काय आहे? आत्मिक नेत्र आहे, ते पाहतात ते. पण ज्यावेळेस तो पृथ्वीवरती येतो भौतिकरित्या, त्यावेळेस त्याला ते आठवतं आणि तो काय करतो? लिहितो ते प्रगटीकरणाच्याद्वारे. बरोबर आहे. म्हणजे आपण पाहतो की स्वर्गात त्याला तो चिन्ह बघतोय, मोठं चिन्ह बघतोय आत्मिकरित्या. चिन्ह आहे की त्या चिन्हाचा अर्थ तो नाही आहे जे दिसतंय, त्या चिन्हाचा अर्थ दुसरा आहे काहीतरी. बरोबर आहे. ते आमच्या भौतिक बुद्धीला समजण्यासाठी पृथ्वीच्या गोष्टीबद्दल, झाडं म्हणा, या ज्याला आत्ताच मी सांगितलं, प्राणी म्हणा, ह्याच्याद्वारे परमेश्वर काय करतो? आपल्याबरोबर बोलतो. जसं येशू ख्रिस्ताला कोकरा म्हटलेले, वाजण्यात येणारा कोकरा. पण येशू कोकरा आहे का? बरोबर. पवित्र आत्म्याला काय म्हटलेले? कबूतर म्हटलेले. बरोबर आहे. पवित्र आत्म्याला अग्नी पण म्हटलेले. पवित्र आत्म्याला जिवंत पाण्याचं झारासुद्धा म्हटलेले. बरोबर. पण पवित्र आत्मा तसा आहे का? नाही. पती येतो पवित्र आत्मा. काय दिसलेली आहे? स्त्री दिसलेली. बरोबर. आता स्त्री ही काही भौतिक स्त्री नाही आहे. एखादी स्त्री दिसती तीच स्त्री नाही आहे. आपण जर आपण पाहिलं एचकेल याचा जर 16वा अध्याय 1 ते 3 वचनामध्ये आपण जर बघितलं, एचकेलला परमेश्वर भेटतो आणि एचकेल बरोबर परमेश्वर बोलतो. एचकेलला काय म्हणतो तो? मानवपुत्रा काय करतो? येरुशलेम जे अमंगळ कृत्य करतंय मंदिरामध्ये, त्याचं काय करतो? त्यांना आठवण करून दे, त्यांच्याबरोबर बोल, त्यांच्याबरोबर वार्तालाप कर, त्यांना समजून सांग चिन्हामार्फत. असे म्हण, प्रभू परमेश्वर यरूशलेमेस म्हणतो. आता काय नाव आहे तिथं? यरूशलेम. आता यरूशलेम काय आहे? नगरी आहे. बरोबर आहे ना. यरूशलेम नगरी आहे. तुझे मूळ व उत्पत्ती ही कनान देशातली आहे. यरूशलेम कुठे आहे? कानान देशामधली आहे. मूळ कानान देश आहे ना तो. अब्रामाला ज्यावेळेस बोलत तेव्हा कानान देश होता यरूशलेम. तुझं मूळ काय आहे?
कानान देश आहे. हां, तुझा बाप अमोरी तुझा बाप कोण आहे? अमोरी. अमोरी. बरोबर आहे. हां, तुझी आई हित्तीन होती. तुझी आई हित्तीन आहे. बरोबर आहे. म्हणजे कानान देशमध्ये काय होतं? अमोरी लोक होते आणि हित्तीन होते आणि काय होते. पण परमेश्वर कसली तुलना करतोय यरूशलेमचा? यरूशलेम काय आहे? नगरी आहे. पण तिला काय म्हणतोय? बाप, स्त्री म्हणतोय तो. कळतंय तुम्हाला? तुझा बाप अमोरी आहे आणि तुझी आई हित्तीन आहे. पण ते तसं आहे का? नगरी आहे ती. कळतंय तिथं? अशा प्रकारे परमेश्वर वार्तालाप करत असतो. एक स्त्री दिसली, चिन्ह ही काय आहे? स्त्री आहे. ती कोण आहे? स्त्री म्हणजे एक स्त्री आहे. आता हळूहळू कळलं आता ही स्त्री कोण आहे ॲक्च्युली. कारण बाप पण हित्तीने, सॉरी बाप आई हित्तीने आणि बाप अमोरी आहे. बरोबर आहे ना? पण ती कन्या कोण आहे? यरूशलेम आहे. ओके. आता ही तर 12व्या अध्यायामध्ये आपण बघूया ही स्त्री कोण आहे. बरोबर आहे. म्हणजे तसं बघायला गेलं हित्तीन पण एक स्त्री आहे, यरूशलेम पण एक स्त्री आहे आणि जो अमोरी हा काय आहे? एक पुरुष आहे. असं पण आपण कम्पेअर करू शकतो. म्हणजे परमेश्वर अशा प्रकारे बोलत असतो की तुम्ही अमंगळ ज्या गोष्टी का करताय, कारण तुझं मूळच त्या अमंगळमधून आलेलं आहे. असं परमेश्वर इनडायरेक्टली एचकेल मार्फत यरूशलेमच्या लोकांना, या ज्यूज लोकांना सांगते. हां, ओके. हां, पुढं वाचूया. ती सूर्य तेज पांघरलेली होती. हां, सूर्य तेज पांघरलेली आहे ती. जी स्त्री आहे ना, एक विशिष्ट स्त्री आहे. जगामधली ती स्त्री जर ओळखायचं असेल ना, ही कुठली आहे स्त्री? ही सूर्यतेज पांघरलेली आहे. अरे सूर्यतेज म्हणजे काय? देवाचा प्रकाश पांघरलेली ही स्त्री आहे. ओके. जेनेसिस याचा, उत्पत्ती याचा 37वा अध्याय 37 9 ते 10 ही वचनं. मी त्यासाठी सांगितलं प्रगटीकरण हे सोपं नाही आहे. प्रगटीकरणाच्या किल्ल्या ह्या जुन्या करारात सुद्धा लाभलेल्या आहेत आणि नवीन करारात पण लाभलेल्या आहेत. पण ह्या किल्ल्या आपल्याला शोधून काढाव्याला पाहिजे. आणि ज्यावेळेस आपण ह्या किल्ले शोधतो त्यावेळेस आपल्याला एक्झॅक्ट जे काही परमेश्वराचं बोलण्याची शैली आहे, या भाषा आहे, याची सायफर लँग्वेज आहे. सायफर म्हणजे रहस्यमय त्याचं बोलण्याची जी पद्धत आहे ना, ती आपल्याला कळायला लागते. त्यासाठी आपल्याला त्याचा अभ्यास लागतो. आणि ज्यावेळेस आपण अभ्यास करतो त्यावेळेस परमेश्वराच्या बोलण्याची शैली आपल्याला कळते की परमेश्वर काय बोलते. बरोबर आहे. हां, 37:9-10 उत्पत्ती. त्याला आणखी एक स्वप्न पडले. ओके. आता योसेफाला एक स्वप्न पडलं. बरोबर आहे. आता योसेफ स्वप्नात काय पाहतो? योसेफ कोण आहे? देवाने निवडलेला, देवाचा अभिषिक्त आहे, देवाचा सेवक आहे. आणि योसेफाला परमेश्वर दृष्टांताद्वारे बोलायचा. बरोबर. इथं एचकेलला परमेश्वर वचनाद्वारे बोलतो, तर इथं हा योसेफाला परमेश्वर दृष्टांताद्वारे बोलतो. हां, एक स्वप्न पडले. तेही त्याने आपल्या भावास सांगितले. भावास सांगितले. भावास आणि बापास सांगितले. तो म्हणाला, पहा, मला आणखी एक स्वप्न पडले, ते असे की सूर्य, चंद्र व 11 तारे यांनी मला नमन केले. हां, सूर्य, चंद्र आणि 11 तारे. बरोबर. ह्यांनी मला काय केले? नमन केले. हां, त्यांनी ते आपल्या बापास व भावास सांगितले. हां, त्यांनी कोणास सांगितले? बापास आणि भावास सांगितले. आता याकोब सुद्धा प्रॉफसी याकोबाला पण माहिती आहे, कारण याकोबाबरोबर पण देवदूत आहेत, याकोबाबरोबर पण पवित्र आत्मा चालतोय. कारण याकोबाला सुद्धा दृष्टांतामध्ये बेथेलमध्ये शिडी दिसली जिथून देवदूत वर खाली येत होते आणि त्या दगडाला त्याने अभिषेक केला आणि तिथं बेथेल, देवाचं घर असं नाव दिलं. बरोबर. तसंच आपण जो याकोबाचा जो मामा होता लाबान, बरोबर आहे, त्या लाबानच्या बरोबर त्यांनी करत असताना पांढऱ्या ठिपक्याच्या मेंढऱ्या, पांढऱ्या मेंढ्या, या काळ्या ज्या काय होत्या ते देवदूतांनी त्याला मदत केली. त्याप्रमाणे म्हणजे याकोब हा आध्यात्मिकरित्या कोण आहे? इस्रायल आहे. त्याचं नाव याकोब आहे, फसवणारा, युक्तीने फसवणारा असं म्हटलेलं आहे. पण ज्यावेळेस तो पनिएलमध्ये त्याने झुंज केली देवदूताबरोबर, म्हणजे तिथं त्यावेळेस काय त्याचं नाव काय ठेवण्यात आलं? इस्रायल ठेवण्यात आलं. आता हे इस्रायल राष्ट्राबद्दल म्हटलेले. बरोबर आहे. आता इस्रायल राष्ट्राबद्दल योसेफ काय पाहते, याकोबाचा मुलगा,
की तो पाहतोय सूर्य चंद्र आकाशातले तारे 11 तारे काय करतात ते नमन करतात ते, कारण योसेफ हा 12वा तारा आहे. बरोबर आहे, करेक्ट आहे, 12वा तारा नमन करतात ते. आता याकोब त्याचं इंटरप्रिटेशन कसं करतोय, या इंटरप्रिटेशन काय म्हणतात, भाषांतर कसं करतोय, कारण याकोब पण आध्यात्मिक आहे. हां, त्याने आपल्या बापास व भावास सांगितले, तेव्हा त्याचा बाप त्याला धमकावून म्हणाला. बाप धमकावून म्हटला, याकोब धमकावून म्हणतोय. हां, की कसले स्वप्न तुला पडले, काय मी तुझी आई व तुझे भाऊ हे भूमीपर्यंत लावून तुला नमन करण्यास तू पुढे येणार. हां, तो म्हणतो मी आणि तुझी आई आणि तुझे भाऊ हे तुला नमन करताल. हे स्वप्न म्हणजे याकोब स्वतःला काय म्हणतोय, सूर्य. नाही कळलं, कळलं का? तिथं सूर्य चंद्र, चंद्र कोण आहे, याकोब बद्दल मी म्हणतोय, याकोब म्हणतोय. सूर्य कोण आहे, याकोब आहे. बरोबर आहे. योसेफाला नमन करतात ते. योसेफ 12वा तारा आहे ना, 12व्या तारा. सूर्य चंद्र 11 तारे 12व्या ताऱ्याला नमन करतात, असंच तोच माणूस सांगतोय. मला दृष्टांत पडलेला आहे. बरं, म्हणजे याकोब कोण आहे, सूर्य आहे. त्यांच्या 2 पत्नी 2 उपपत्नी काय आहेत, चंद्र आहेत, त्या स्त्रिया म्हणजे चंद्र आहेत. सूर्य कोण आहे, याकोब, आणि 11 तारे, बरोबर, आणि 12 तारे, म्हणजे टोटल किती झाले, 12 तारे झाले. म्हणजे सूर्य चंद्र 11 तारे कोण झाले, इस्रायल. म्हणजे स्त्री कोण झाली, इस्रायल. कळलं का नाही कळलं? अब्राहमाला सांगितलं ना, आकाशातले तारे बघ, असेच सारखी तुझी संतती करेल. बरोबर. सूर्य तेच पांघरलेली म्हटलेले, म्हणजे जिच्यावरती सूर्याचा प्रकाश पडतोय आणि सूर्याच्या प्रकाशाने ती प्रकाशित झालेली. पृथ्वीवरची एकच नगरी जी देवाने निवडलेली अब्राहमाच्या काळापासून, ती काय, कुठली नगरी आहे, इस्रायल. प्रेज लॉर्ड. आणि मग आपण पाहतो की हां, आता ती काय आहे, गरोदर आहे स्त्री. ती जी स्त्री आहे येरुशलेम नगर, इस्रायल राष्ट्र जे आहे, ही कशी आहे, गरोदर आहे. हां, मिखा याचा 5वा अध्याय 2 ते 3 ही भविष्यवाणी आपण बघूया. इस्रायल राष्ट्रामध्ये गरोदर होणार म्हणजे काय होणार, बरोबर आहे ना, इस्रायल राष्ट्र गरोदर होणार, स्त्री गरोदर आहे ना. तर मिखा तेच वर्णन करतो भविष्य काळामध्ये, भविष्य काळाचं, की हे बेथलेमा, बरोबर, बेथलेम शब्द ऐकल्यावरती काहीतरी आठवण येते का नाही. हां, हे बेथलेमा. हां, हां, यहूदाच्या हजारामध्ये तुझी गणना अल्प आहे. हां, तरी तुझमधून एक जण, कारण बेथलेम हे सर्वात कमी समजलं जाणारं नगर होतं, कमी आशीर्वादित असं म्हटलं जातं. दाविदाचं कुळ बेथलेममधूनच सुरू झालेलं आहे. बरोबर. म्हणून त्या म्हणतो बेथलेमा, की अनेक शहरामधून तुझं नाव कदाचित छोटं आहे, पण परमेश्वर काय म्हणतो, हां, तरी तुझमधून एक जण निघेल, एक जण निघणार आहे तुझ्यामधून. हां, तो मजसाठी इस्रायलाचा शास्त्र होईल. इस्रायलाचा शास्त्र होईल, शिक्षक होईल मोठा. हां, त्याचा उद्भव प्राचीन काळापासून, अनादी काळापासून आहे. हां, त्याचा उगम प्रारंभीपासून त्याचा उगम आहे. हां, यास्त वेना देणारी प्रसवे तोवर देव त्यास परक्यांच्या अधीन करेल. हां, प्रसवील तोपर्यंत, म्हणजे गरोदर आहे ती, आहे ना तिथं. प्रकटीकरण 12वा अध्यायामध्ये पण तेच सांगतोय. बरोबर आहे, कळतंय. तो येईपर्यंत ती काय होईल, वेना देत बसल. प्रसवण्याची ती स्थिती आहे. वेना म्हणजे वेदना, त्याला अनेक वेदना सहन करावं लागेल त्या राष्ट्राला. बरोबर. क्या फारोमध्ये, बाबेलचं, ग्रीस म्हणा, रोम म्हणा, अशा अनेक वेदना इस्रायल राष्ट्राने सहन केलेल्या आहेत. बरोबर. तो म्हणतो ती पण ते एक वेळ प्रसवणार आहे. बरोबर आहे, कळतं आहे तुम्हाला. म्हणजे याचा अर्थ काय, की त्रासातून जाणार आहे. आणि ही स्त्री प्रकटीकरणाच्या 12वा अध्यायामध्ये सेम स्त्री आहे, की ती गरोदर आहे. या परत प्रकटीकरण 12. कळलं आता स्त्री कोण आहे, स्पष्ट झालं. जुन्या करारामधून आपण शिकलेलो आहे. ही स्त्री काय आहे,
की 12 ताऱ्याचा काय आहे, मुकुट आहे. म्हणजे काय आहे, 12 वंशज. बरोबर. सूर्य तेज पांघरलेली. कुठलं राष्ट्र आहे, इस्रायल राष्ट्र. आणि त्याच्यामधून काय आहे, चंद्र दिसतोय, तिच्या पायाखाली चंद्र आहे. प्रेज लॉर्ड. म्हणजे ती स्त्री म्हणजे कोण आहे, इस्रायल राष्ट्र, देवाने निवडलेली नगरी आहे. बरोबर आहे, करेक्ट आहे. हां, पुढं जाऊया. तिसरं वचन. स्वर्गात दुसरे एक चिन्ह दृष्टीस पडले. आता दुसरं एक चिन्ह त्याला दृष्टीस पडलं योहानाला. बरोबर. ते पण मोठं चिन्ह होतं. या स्त्रीचं चिन्ह पण मोठं आहे अख्ख्या जगामध्ये. आता अजून एक मोठं चिन्ह तो बघतोय. हां, एक मोठा अग्निवर्ण अजगर दिसला. एक मोठा महत्वाचा अग्निवर्ण काय दिसला, अजगर दिसला. आता अजगरचा स्वभाव काय आहे, तो स्वभाव दाखवतोय अजगरचा. अजगरचा स्वभावाचं काय असतं, अजगर काय करतो, गिळतो. आणि भक्ष्य ज्यावेळेस आपण म्हणतो बेसावध असतं त्यावेळेस तो अटॅक करतो आणि त्याला काय करतो, गिळतो, ओढून घेतो. बरोबर, करेक्ट आहे. ओके. हां, त्याला 7 डोकी व 10 शिंगे होती. त्याला 7 डोकी आणि 10 शिंग होती. हां, आता 7 डोकी म्हणजे आपण पाहतो जे 5 पृथ्वीवरती किती खंड आहेत, 5 खंड आहेत. एक स्वर्ग आहे आणि एक नाही अधोलोक आहे. डोकी आहेत आणि काय आहे, 10 शिंगे आहेत. ओके. आता शिंगाचं काम काय असतं, लढाई करणं. बरोबर. आणि समजा शिंग तुटलं तर काय होतं, तुटलं तर परत येतं ना. बरोबर आहे. म्हणजे शिंग डोक्याचं काम डोक्याची लढाई कोण करतंय, शिंग करतं. पण ॲक्च्युली लढतंय कोण, डोकं. बरोबर, कळलं तुम्हाला. लढणारं डोकं आहे, शिंग त्याचा वापर आहे. डोकं हा अजगर आहे, शिंग कोण आहे, पृथ्वीचे राजे. कानानी, हित्ती, आमोरी, बाबेल, मेदी पारसी, ग्रीक, रोम. बरोबर आहे. इराण, पॅलेस्टाईन. बरोबर आहे. हे शिंग आहेत. कळते तुम्हाला. ओके. प्रकटीकरणाचा 12वा अध्याय 3रं वचन. हां, स्वर्गात दुसरे एक चिन्ह दृष्टीस पडले ते हे, पहा एक मोठा अग्निवर्ण अजगर दिसला. त्याला 7 डोकी व 10 शिंगे होती आणि त्याच्या डोक्यावर 7 मुकुट होते. ओके. आता हा जो अजगराचं काम काय होतं, दोषारोपण करणं. स्वर्गामध्ये आपण इयोबाच्या काळात सुद्धा पाहतो, हा दोषारोपण करण्यासाठी स्वर्गात पण जायचं आणि परमेश्वराला इयोबाबद्दल पण दोषारोपण करत होता असं वचन सांगते. ओके. आता जाऊया आपण. ओके. पुढं 12वा प्रकटीकरण 12वा अध्याय 4थं वचन. त्याच्या शेपटाने, कोणाच्या शेपटाने, अजगराच्या शेपटाने. ओके. काय झालेलं आहे, 1/3 तारे ओढून काढून पृथ्वीवरती पडले. ओके. आपण प्रकटीकरणाच्या 9व्या अध्यायाच्या 10 आणि 11 वचनामध्ये बघतो. हा कोण आहे, हां, त्यास विंचवासारखी शेपटे व नांग्या आहेत आणि माणसास 5 महिने उपद्रव करण्याची त्यांची शक्ती त्यांच्या शेपटात आहे. हां, आता शेपटाला मध्ये शक्ती आहे. बरोबर आहे. शेपटामध्ये काय आहे, शक्ती आहे. हां, ओके. हां, अथांग डोहाचा दूत हा त्याच्यावर राजा आहे. अथांग डोहाचा दूत हा त्याच्यावरती काय आहे, राजा आहे. बरोबर. म्हणजे हा अजगर कोण आहे, अथांग डोहाचा दूत, या राजा आहे. बरोबर. आता शेपूट हे नेहमी जे आहे खोट्या संदेशाला रिप्रेझेंट करतं. यशायाचा 9वा अध्याय 15 वचन. वडील आणि सन्माननीय पुरुष हे कोण आहेत, शीर. हां, असत्य शिक्षण देणारा संदेष्टा हा शेपूट. हां, असत्य शिक्षण देणारा, या देवाविरुद्ध बोलणारा, या दोषारोपण करणारा. बरोबर. या देवाची आज्ञाभंग करण्यास भाग पाडणारा हा कोण आहे, शेपूट आहे. बरोबर. आणि ते शेपटा, तिची शक्ती कशात आहे,
शेपटात आहे आणि त्याच्यावरती कोण राज आहे? अधोलोकावरती अथांग डोळाचा दूत, तो कोण आहे? राज आहे. म्हणजे कोण आहे तो? अजगर आहे. बरोबर आहे. तर प्रगटीकरणाचं परत या प्रगटीकरणाचं शेपटाने आकाशातील ताऱ्यापैकी 1/3 तारे ओढून काढून ते पृथ्वीवर पाडले. ओढून काढून पृथ्वीवरती पडलेले आहेत ते. प्रेज द लॉर्ड. बरोबर आहे. आता आपण जाऊया यशायाचा एजकेल्याचा 28वा अध्याय 14 वचन. पण जुन्या करारामध्ये म्हणून म्हटलेलं आहे हे जे अजगर आपल्याला बघायचं आहे, या स्त्री बघायचं, स्त्रीबद्दल बघितलेलं आहे. आता अजगर आपण बघूया. हा जे 7 मुकुटमधला एक मुकुट जो आपल्याला आहे ना स्वर्गातला, बरोबर आहे, तो कसं काय त्याच्याबद्दल आपण बघूया. हां त्रासलेच्या राजाविषयी विलाप करून त्याला सांग. हां. प्रभू परमेश्वर म्हणतो, तू पूर्णतेची मुद्राच आहेस. तू पूर्णतेची मुद्रा आहे. एजकेलला देव दाखवतोय. कोणाबद्दल दाखवतोय? सैतानाबद्दल. ओके. हां. स्वर्गामध्ये काय होतं पूर्वी, त्याची उत्पत्ती कुठून झाली याबद्दल म्हटलेले. हां. तू ज्ञानपूर्ण व सर्वांग सुंदर आहे. तू ज्ञानपूर्ण आणि सर्वांग सुंदर आहे. तो खूप सुंदर आहे आणि ज्ञानाने भरलेला आहे. तो वचन सांगते की दानिएलापेक्षा जास्त ज्ञान त्याच्यामध्ये आहे असं वचन सांगते. ओके. आणि माणसाच्या अंतःकरणातल्या गोष्टी ओळखण्याचं सामर्थ्य देवाने त्याला दिले होते. पण हे स्वर्गातलं वर्णन करतोय एजकेल. हां. देवाची बाग एदेन यात तू होतास. एदेनमध्ये तू होतास. पृथ्वीचं नाही आहे, स्वर्गातलं. देवाची बाग एदेनमध्ये तो होता. म्हणजे परमेश्वराच्या परमपवित्र स्थानामध्ये तो होता पूर्वी. हां. अला, पुष्कराज, हिरा, लसना, गोमेद, यास्पे, नीलमणी, पाचू, माणिक व सोने असे अनेक तऱ्हेचे जवाहीर. 9 प्रकारची रत्न त्याच्या शरीरामध्ये भरलेली आहेत. 9 प्रकारचं शरीर, त्याचं रत्नाने भरलेलं शरीर आहे. असा एकच देवदूत आहे ज्याच्या शरीरामध्ये 9 प्रकारच्या रत्न परमेश्वराने ठेवलेली आहेत. ओके. हे 9 रत्न आहेत. 12 झाले असते तर तो पूर्ण झाला असता, पण 9 भरलेले आहेत. हां. खंजिऱ्या व बासऱ्या यांचे कसब तुझ्या येथे चालत असत. तो खंजिरा आणि बासऱ्या वाजवणार आहे. त्याला संगीत खूप आवडतं आणि संगीताचा तो खूप भक्त आहे. त्याच्यामधून संगीतामध्ये पारंगत येतो. बरोबर. म्हणून मोस्टली जे संगीतकार असतात ना, ते एक प्रकारचं मेडिटेशन असतं त्यांचं. संगीत असतात ना, संगीताने भारून जातो माणूस, नाही का, असं मंत्रमुग्ध होऊन जातो. संगीत उपासना म्हणतात, संगीताची उपासना. तसा तो संगीत परिपूर्ण येतो. ओके. हां. तो परमेश्वरासमोर संगीत गायचा स्वर्गामध्ये, स्तुती आराधना परमेश्वराची करायचा, तेव्हा तो लीडर होता. बासऱ्या सगळं इन्स्ट्रुमेंट वाजवणारा आहे तो, पृथ्वीचे सगळे, स्वर्गातले सगळे. ओके. हां. तुला निर्मिले त्या दिवशी त्याची योजना झाली. हां. तू पाखर घालणारा अभिषिक्त करू होता. हां. पाखर घालणारा पण अभिषिक्त. परमेश्वराने अभिषेक केलेला, परमेश्वराने निवडलेला, 9 रत्नांनी भरलेला, सर्वांग सुंदर, ज्ञानाने परिपूर्ण असा परमेश्वराच्या डोंगरावरती, जो डोंगर अग्नीने भरलेला होता, ज्याच्यावरती कोणीच जाऊ शकत नाही, त्या डोंगरावरती फक्त एक व्यक्तीच जायचं, जो हा जायचा आणि परमेश्वराच्या सिंहासनाच्या पाठीमागे उभा राहायचा. आणि पंख ज्यावेळेस त्याचे पसरायचे, त्यावेळेस ज्यावेळेस परमेश्वराचं तेच त्याच्या पंखावरती पडायचं, त्यावेळेस ते 9 रत्न चमकायची आणि मग ते स्वर्गामध्ये त्याच्या रत्नाद्वारे प्रकाश सगळा रिफ्लेक्शन व्हायचा. पाखर घालणारा, परमेश्वराच्या सिंहासनाच्या पाठीमागं पाखर घालणारा करूब होता. कळते. डोंगरावरती परमेश्वराचं जे डोंगर आहे, जो अग्नीने भरलेला असतो, रत्नाने भरलेला असतो, त्याच्यावरती फक्त हाच एक व्यक्ती चढत होता आणि पाठीमागं पंख पसरून तेज परावृत्त करणारा होता. म्हणून त्याला 9 रत्नांनी परमेश्वराने मडवलं होतं. कळते. आणि प्रगटीकरणाच्या 4थ्या अध्यायामध्ये आपण परमेश्वराच्या पाठीमागं ते हे बघतो, धनुष्य, मेघधनुष्य बघतो, जे 7 रंग या योहान बघतोय. बरोबर. त्या जागी तो होता. कळते तुम्हाला.
त्याच्या जागी तो होता. ओके, आता ह्याचं काय झालं, पतन कसं झालं ह्याचं, की यशाच्या 14व्या अध्यायामध्ये जाऊ 12 ते 15मध्ये परमेश्वर प्रत्येक सेवकामार्फत ह्या अजगराबद्दल बोलत गेलेलं आहे. हे दैदिप्यमान ताऱ्या, बरोबर, प्रभात पुत्र, त्याला प्रभात पुत्र पण म्हटलेलं आहे. हां, तो आकाशातून कसा पडला, आकाशातून तो कसा पडला. 12व्या अध्यायामध्ये काय बघितलं आपण, त्याच्या शेपटामधून, बरोबर आहे, शेपटाच्या ओढून काढून स्वर्गातून 1/3 देवदूत पडले. म्हणजे तो एकटा पडला नाही, 1/3 देवदूतांना घेऊन पडला. कारण 1/3 देवदूत जे करूब होते, जे ज्याच्यावरती त्याला नेमलं होतं, त्या सगळ्यांना त्यांनी भ्रष्ट केलं. बरोबर. आता ही भ्रष्टता पृथ्वीवरची नाही आहे, ही स्वर्गात झालेला अधोपतने बंड केलेले त्यांनी. पळविणाऱ्या तुळा धुळीत कसे टाकले, तूल राष्ट्रच तुडवणारा तू, तुला धुळीत टाकलेले. हां, जो तू आपल्या मनात म्हणाला केव्हा, स्वर्गामध्ये असताना. हां, मी आकाशात चढेन, मी आकाशात चढेन, देवाच्या तारांगणाहून माझे सिंहासन उच्च करेन. परमेश्वराच्या सिंहासनावरती बसायचा आता प्रयत्न करतोय तो. जो पाखर घालणारा करूब होता, ज्याला देवाने निर्माण केलं होतं, ज्याला देवाने उत्पन्न केलं होतं, देवाचे उपकार म्हणून त्याला पाठीमागं सिंहासनामागं पाखर घालणारा करूब ज्याला बनवलं होतं देवाने, तो आता त्याच्या अंतःकरणात काय झालं, बंड झालं की मी का नाही बसावं ह्या परमेश्वराच्या सिंहासनावर, आणि माझंच राज्य काय मी स्थापन करावं. बरोबर. हां, उच्च करीन, उत्तर भागातील देवसभेच्या पर्वतावर मी विराजमान होईल. उत्तर सभेच्या, म्हणजे परमेश्वराचं सिंहासन कुठे आहे, उत्तरेकडं. उत्तरेकडे एक तारा दिसतो बघा सकाळी, प्रभात तारा म्हणतात त्याला. तो प्रभात तारा, ज्याला हिंदी मराठीत काय म्हणतात, काहीतरी म्हणतात ना, सकाळी उगवतो बघा, सूर्य उगवण्याच्या आधी तो प्रभात तारा उगवतात. तो तारा ध्रुव तारा म्हणतात त्याला. तो दिसतो, तो अजून पण दिसतो, तो त्याच्याबद्दल आहे, तो ध्रुव तारा त्याचं ठेवलेले. हां, तो प्रभात तारा म्हटलेले, म्हणजे सूर्य उगवण्याच्या आधी तो तारा दिसतो. बरोबर. तो सूर्य उगवण्याच्या आधी जो तारा असतो हा पृथ्वीला प्रकाशित करू शकत नाही, पण त्याच्यानंतर जो सूर्य उगवतो तो प्रकाशित करतो. बरोबर. तो प्रभात तारा स्वतःला प्रकाशित, माझ्याद्वारे जग प्रकाशित होईल म्हणून पेत्र म्हणतो ना, ज्यावेळेस तुम्ही तो प्रभात तारा बघाल, बरोबर, त्यावेळेस आनंद करा, कारण तो प्रभात तारा हा प्रकाशित करणार नाही, तो त्याच्यानंतर येणारा सूर्य जो आहे तो तुम्हाला प्रकाशित करेल. तोपर्यंत तुम्ही वाट बघा. प्रेज द लॉर्ड. तो सूर्य म्हणजे येशू ख्रिस्त आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून तो स्वतःला प्रकाशित करायचा प्रयत्न करत असतो. ओके, आता तो सांगते. हां, पुढं. मी मेघावर आरोहण करीन, मी परात्परा समान होईल. मी परात्परा समोर म्हणजे देवा समान होईल. आज पण तो तेच म्हणतोय, मी देवा समान होईल. हां, त्या तुला अधोलोकात गर्दीच्या अधोभागात टाकले जाईल. हां, तुला अधोलोकात टाकण्यात येणार आहे. प्रेज द लॉर्ड. आणि त्याला अधोलोकात टाकण्यात आलं. बरोबर. प्रकटीकरणाचा 12व्या अध्यायाच्या 4थ्या वाचनामध्ये आपण बघतोय, त्याच्या शेपटाने ओढून काढून 1/3 देवदूत काय केले, पृथ्वीवरती पाडले. बरोबर. प्रेज द लॉर्ड. मग आपण पाहतो की ही सैतानाची काय फर्स्ट फॉल, पहिला पडलेला आहे तो. पण प्रगटीकरणामध्ये ते दिलेले नाही आहे, हे एचकेलमध्ये दिलेले, ते यशामध्ये दिलेले. म्हणून आपल्याला ह्या चाव्या शोधाव्या लागतात. स्त्रीबद्दल आपण बघितलं, ते आपण यशामध्ये बघितलं, जेनेसिसमध्ये बघितलं, मग आपल्याला कळली ही स्त्री कोण आहे, कळते आता. म्हणजे हे जे 12वा अध्याय आहे हा स्त्री आणि अजगर ह्यामधलं रिलेशन आहे, नातेसंबंध दिलेले. ती स्त्रीच्या पाठीमागं अजगर लागलेला आहे. बरोबर आहे. हा अजगर कोण आहे, तर त्याला ज्यावेळेस स्वर्गातून फेकण्यात आलेले, आत्ता यशामध्ये आपण बघतो, त्यावेळेस एक मुकुट गेला त्याचा. कळतंय. प्रेज द लॉर्ड. आता किती राहिलेत मुकुट? 6.
प्रेज द लॉर्ड. बरोबर. त्यांनी मुकुट घेतलेले आहेत. पृथ्वीचे पण 5 मुकुट कधी घेतलेले आहेत? ज्यावेळेस आदामाला त्यांनी फसवलं त्यावेळेस पृथ्वीवरचं सर्व अधिपती त्याच्याकडं आलेलं. 5 जे परमेश्वर म्हटला ही सत्ता तुझ्या हातात देते मी, आहे ना. बहुगुणित हो, फलद्रूप हो, पृथ्वी व्यापून टाक. आणि सैतानाने त्याला फसवलं आणि पृथ्वीची सगळी सत्ता सामर्थ्याचा मुकुट कोणाच्या डोक्यावरती गेला? सैतानाच्या डोक्यावरती गेला. बरोबर. म्हणून ह्या अजगराला परत हे करण 12वा अध्याय 1 ते 5 आता वाचा. नंतर स्वर्गात एक मोठे चिन्ह दृष्टीस पडले. हां. ते हे, एक स्त्री दिसली. ती सूर्य तेज पांघरलेली होती आणि तिच्या पायाखाली चंद्र व तिच्या मस्तकावर 12 ताऱ्यांचा मुकुट होता. ती गरोदर होती आणि वेणा देऊन प्रसूतीच्या कष्टांनी ओरडत होती. स्वर्गात दुसरे एक चिन्ह दृष्टीस पडले. ते हे, पहा, एक मोठा अग्निवर्ण अजगर दिसला. त्याला 7 डोकी व 10 शिंगे होती आणि त्याच्या डोक्यावर 7 मुकुट होते. त्याच्या शेपटाने आकाशातील ताऱ्यांपैकी 1/3 तारे ओढून काढून ते पृथ्वीवर पाडले. हां. स्त्री प्रसूत होईल तेव्हा तिचे मूल खाऊन टाकावे. हां, ती स्त्री प्रसूत होईल. कळते आता नीट बघा. एक स्त्री आहे, तिच्या समोर एक अजगर बसलेला आहे. स्त्री कोण आहे? इस्रायल राष्ट्र. अजगर कोण आहे? सैतान. बरोबर. पण त्याला ओढून काढून पृथ्वीवरती फेकलेले. पण तो बसलेला आहे कुठं? स्त्री समोर. स्त्री कशी आहे? गरोदर आहे. पण तो स्त्री समोर का बसलेला आहे? संतान खाण्यासाठी. ने ऐकलेली आहे त्यांनी देवाकडून एदेन बागेमध्ये. कळते का तुम्हाला? आपण प्रॉपसीकडे दुर्लक्ष करतो, सैतान प्रॉपसीकडे दुर्लक्ष नाही करत. त्याला कळतं की देव प्रॉपसी, या प्रॉपसीला काय भविष्यवाणी पूर्ण करणार आहे. 3:15. आणि तू व स्त्री तुझी संतती व तिची संतती यामध्ये मी परस्पर वैर स्थापित. बरोबर. सैतानाला म्हणलं तुझी संतती आणि तिची संतती म्हणजे शिंग, तुझे शिंग आणि तिचे संतती 12 तारे यामध्ये काय करल मी? वैर निर्माण करल. बरोबर. ते आपापसामध्ये भांडतील, लढाई करतील. हां. मी तुझे डोके फोडीन व तू तिची टाच फोडशील. बरोबर. त्या स्त्रीमधून एक संतान जन्माला येणार आहे जी तुझं डोकं फोडणार आहे. तू तिची टाच फोडणार आहे. मग सैतान म्हणतोय हा डोकं फोडण्याच्या आधी मी त्याची टाचच फोडतो. टाच फोडणं याचा अर्थ काय? चावा घेणं याचा अर्थ काय? मारून टाकणं, मरणं. चावा घेतल्यावरती काय होतं? सर्प येतो. सर्प तिथं एदेन बागेमध्ये तो सर्प आहे. बरोबर आहे. सर्पाचा अर्थ काय? तो चावा घेतल्यावरती विष त्याच्यामध्ये पसरणार, तो मरण जाणार. बरं. टाच डोकं फोडणार याचा अर्थ काय? तुला मारणार, तुला पायाखाली तुडवणार. बरोबर. म्हणजे तो काय परमेश्वराने काय सांगितलं त्याला? तुझ्यामधून एक पुसंतती येईल ह्या स्त्रीमधून जी तुझं काय करल? डोकं ठेचल. आणि तुला काय असणार आहे? त्याची टाच फोडण्याची मुभा असणार आहे. बरं. म्हणून तो त्या कुठली ही स्त्री आहे त्याच्या मागं लागला. तो त्याने सगळ्याला सोडलं, कायनाला सोडून दिलं. कारण कायन हा त्याचाच भागीदार, त्याच्याच पक्षातला होता, युती झालेली होती. त्यामुळं कायन म्हटला ह्याच्यामधून काही येणार नाही. मग तो आदामाच्या संततीच्या मागं लागला. मग हनोक, मग नोहा. मग त्याने बघितलं नोहामधून पण नाही. मग त्याने बघितलं नोहाचे 3 पुत्र. मग त्याच्यामधून त्याने बघितलं अब्राहम. मग ज्यावेळेस अब्राहमाकडं आला आणि अब्राहमाबरोबर बोलायला लागला, देव हे राष्ट्र तुला देणार आहे, तुझं नाव आता अब्राहम नसणार, अब्राहाम असं असणार, तू राष्ट्राचा जनक होशील आणि ही जी नगरी हे तुला मी देणार आहे, कानान देश तुला देणार आहे. बरोबर आहे. पण त्या कानान देशामध्ये कानानी लोक राहत होते, अमोरी राहत होते, हित्ती राहत होते, पिरिजी राहत होते, अमेरिके राहत होते कानान देशामध्ये. त्यावेळेस म्हणजे त्यावेळेस त्याला कळलं की परमेश्वर हा एक अब्राहमामध्ये एक राष्ट्र निर्माण करणार आहे. मग तो याकोबाच्या मागं लागला. मग याकोबाला 12 संतती झाली, वंशज झाले. मग ते त्या वंशाला बघत बसला, आता ह्याच्यातून कोण, ह्याच्यातून कोण. बरोबर. मग मोशेच्या काळात आला. मग मोशेच्या काळात त्यांनी काय केलं? सगळ्या लहान पोरांना मारण्याचं
फारोच्या अंतःकरणात घातलं की संततीत नसल, मी डोकं ठेचलं, मी त्याचं टाच चावली तर हा माझं डोकंच ठेचणार नाही. प्रेज द लॉर्ड. म्हणून तो त्या पाठीमागं लागला. फारोच्या फारो कोण आहे? शिंग. अजगराला जे शिंग आहे ते म्हणजे फारो आहे. बरोबर आहे. परमेश्वराने मोशेला फारोच्या घरातच वाढवलं आणि सैतान सगळ्या जे काही बघायला लागला. बरोबर. पण ते तिथंच वाढते फारोच्या घरातच ते बीज. प्रेज द लॉर्ड. मग त्या अरण्यात गेला. मग अरण्यात उद्ध्वस्त करायचा प्रयत्न केला. अनेक संतती मेली. मग यहोशू आला. मग यहोशूच्या काळात आपण पाहतो की म्हणजे सांगायचा उद्देश की ह्या स्त्रीमधून पुढं संतती घेत जात झाले आणि सैतान फसत गेला. कारण सैतानाचा मुख्य उद्देश काय? म्हणून ह्या स्त्रीसमोर अजगर उभा राहिला असं म्हटलेलं आहे. अजगर उभा राहिला तो ती संतती जन्मू नये, जन्माच्या आधी मी तिला मारून टाकल. बरोबर बरोबर. हां, परत या तिथं 5वं वचन 12वा अध्याय 5वं वचन. सर्व राष्ट्रांवर लोखंडी दंडाने राज्य करी असा पुत्र म्हणजे कुसंतान ती प्रसवली. हां, तरी संतान ती प्रसवली. प्रेज द लॉर्ड. ही कुठली संतान आहे? यशायाचा 7वा अध्याय 14व वचन दिलेले. ती संतान कोण आहे? इमॅन्युअल. प्रेज द लॉर्ड. आम्हाबरोबर देव. सैतानाने खूप प्रयत्न केला या संतानाला मारावं, या संतानाला खाऊन टाकावं. प्रेज द लॉर्ड. हां, वाचा. प्रभू स्वतः, दुसरं कोणी नाही, प्रभू स्वतः ती संतान स्वतः जन्म घेईल. देव स्वतः जन्म घेईल. शब्द स्वतः देही होणार आहे आणि तो शब्द चिन्ह असणार आहे जगाला. आणि तो शब्द सैतानाला पायाखाली तुडवणार आहे आणि तो लोहदंडाने राज्य करणार आहे. प्रेज द लॉर्ड. लोहदंडाने राज्य करणारा म्हणजे कोण? ह्याच्या आज मी तुला जन्म दिला आहे. तू माझा पुत्र आहे, आज मी तुला जन्म दिला. बरोबर. मागचा जर रविवारचा आपण मेसेज वाचला, मेसेज ऐकला लोणावळ्याचा, तर ह्याच्यावरतीच मी बोललो होतो. तू माझा पुत्र आहे, आज मी तुला जन्म दिलेला आहे. बरोबर. म्हणजे हां, पुढं आता ह्याच्यामध्ये डिटेल जात नाही, आपण तो नंतर कधी घेऊया विषय. हां, लोहदंडाने तू त्यास फोडून काढशील, कुंभाराच्या मडक्यासारखा त्याचा चुराडा करशील. हां, लोहदंडाने तू फोडून काढशील आणि त्याचा काय करल? चुरा करल. म्हणजे लोहदंडाने, हातात लोहदंड असणारा कोण आहे? येशू ख्रिस्त, जो प्रकटीकरणाच्या 12व्या अध्यायाच्या 5व्या वचनामध्ये देतोय आपण. ती संतान जन्मली. बरोबर. आणि मग संतान जन्मली, त्याला काय सामर्थ्य मिळालं? स्वर्ग, पृथ्वी आणि पृथ्वी खालचे जे त्याचे मुकुट होते ते सगळे येशूने घेतले. आता तो मुकुट रहित झाला. प्रेज द लॉर्ड. आता त्याच्या डोक्यावरती मुकुट नाही आहे. 13व्या अध्यायामध्ये आपण परत तोच बघणार आहे, श्वापद. बरोबर. पण त्याच्या डोक्यावर मुकुट नाही आहे. प्रेज द लॉर्ड. हे जे 7 मुकुट होते हे सैतान, 7 मुकुट असलेला सैतान आहे. आणि हे जे 13व्या अध्यायामधला जो श्वापद आहे तो पण सैतान आहे, पण त्याच्या डोक्यावरती मुकुट नाही आहे. 13वा अध्याय, प्रकटीकरणाचा 13वा अध्याय, पहिलं वचन वाचूया. तर मी एक श्वापद समुद्रातून वर येताना पाहिले. एक श्वापद समुद्रातून वर येताना पाहिले, जो अँटिक्राइस्ट आहे. हां, त्याला 10 शिंगे व 7 डोके होती. किती होते? 10 शिंगे आणि 7 डोके होते. प्रकटीकरण त्याच्या डोक्यावर 7 मुकुट होते. हां, त्याच्या डोक्यावरती प्रकटीकरण 12वा अध्यायामध्ये काय आहे? 7 डोके 10 शिंगे. प्रकटीकरणाच्या 12व्या अध्यायामध्ये 7 डोके आणि 10 शिंग. पण मुकुट कोणावरती आहे? 12व्या अध्यायामध्ये डोक्यावर 7 मुकुट होते. डोक्यावरती 7 मुकुट आहे. बरोबर आहे. आता प्रकटीकरण 13व्या अध्यायामध्ये या. हां, 10 शिंगे व 7 डोके. बरोबर आहे. दोन्ही बरोबर आहे. इथं पण 7 डोके, इथं पण 10 शिंगे आहेत. बरोबर. हां, पण मुकुट कशावरती आहे? हां, मुकुट शिंगावरती आहे, इथं डोक्यावरती आहे. इथं सैतान हा आजगर आहे, त्याच्या डोक्यावरती मुकुट आहे. आणि शिंग म्हणजे जगाचे राजे, त्यांच्यावरती मुकुट नाही आहे. पण प्रकटीकरणाच्या 13व्या अध्यायामध्ये जे जगाचे राजे त्यांच्या डोक्यावर मुकुट आहे, पण सैतानाच्या डोक्याचा मुकुट गेला.
7 मुकुट होते ते कुठे गेले? ते येशू ख्रिस्ताने हिसकावून घेतले. प्रेज द लॉर्ड. आणि पृथ्वीचा मुकुट आपल्या डोक्यावरती ठेवलाय आता. प्रेज द लॉर्ड. तुमच्या डोक्यावरती बघा, जो तारणाचा मुकुट आहे ना, तोच आहे. साप आणि विंचू तुडवण्याचा अधिकार येशूने तुम्हाला दिलेला आहे. अधोलोकावरती सामर्थ्य तुम्हाला दिलेलं आहे. तो स्वर्गातून पडलेला आहे. आता त्याचा अंतराळामध्ये फक्त आहे त्याचं वर्चस्व आहे. बरोबर. पण आमच्यावरती वर्चस्व नाही आहे. जगावरती वर्चस्व आहे त्याचं. आमच्यावरती वर्चस्व नाही आहे त्याचं. बरोबर. आम्ही वर्चस्व ज्यावेळेस दरवाजा उघडतो त्यावेळेस तो वर्चस्व घेतो. कळतंय तुम्हाला? आम्ही संधी दिली तर मग तो संधी घेतो. पण आपण जर संधी दिली नाही, या तिची जागा जर त्याला दाखवली, बरोबर आहे ना, तर मग त्याच्या जागेप्रमाणे तो वागतो. त्याला कळतं की ह्या व्यक्तीला त्याचा अधिकार माहिती आहे. प्रेज लॉर्ड. एखादा राजा आहे आणि तो राजा जर सिंहासनावर न बसता खाली जर येऊन बसला तर त्याला असं कळतं की त्याला त्याचा अधिकार, या तिची पोझिशन माहीत नाही आहे. बरोबर. म्हणून येशूने म्हटलेलं आहे की स्वर्ग पृथ्वी खालचा सर्व अधिकार मला दिलेला आहे. पण माझ्याकडं ऑलरेडी अधिकार होता. बरोबर. हा अधिकार मी तुमच्यासाठी घेतलेला आहे सैतानाकडून. त्याच्या डोक्यावरचे सगळे मुकुट मी घेतलेले आहेत. प्रेज द लॉर्ड. आणि ते मुकुट आता मी तुम्हाला देते. तो अधिकार तुम्हाला देते की स्वर्गामध्ये जे काही माझ्या नावाने मागताल तुम्ही ते तुम्हाला मिळेल. पृथ्वीवरती जे काही तुम्ही मागताल ते तुम्हाला मिळेल. आणि अधोलोक जे काही तुम्ही बांधताल, अधोलोकामध्ये जे काही पृथ्वीवरती अधोलोकामध्ये जे काही तुम्ही बांधताल ते स्वर्गात बांधलं जाईल. आणि जे मोकळं करताल ते स्वर्गात मोकळं केलं जाईल. बांधणारे कोण आहेत? येशू ख्रिस्त. कोण आहे? आपण. अब्राहम बांधू शकत होता का? दावीद बांधू शकत होता का? नव्हता बांधत. येशू ख्रिस्तानंतर बांधणं सुरू झालं. येशू ख्रिस्तानंतर स्वर्ग पृथ्वी खालचा अधिकार प्रत्येक विश्वासणाऱ्याला मिळालेला आहे. अब्राहम, दावीद हे वाट बघत होते. पवित्र आत्म्याचं सामर्थ्य हे येशू ख्रिस्तानंतर आलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. तो आमच्यामध्ये राहिलेला आला आहे. तो सामर्थ्याचा आत्मा जो आमच्यामध्ये वास करतोय. प्रेज द लॉर्ड. बरं. आत्ता हे म्हणून म्हटलेलं आहे प्रगटीकरण खूप गहन आहे. या 12वा अध्याय म्हणून ते चिन्ह आहे. बघितलं. एक स्त्री म्हणजे कोण आहे? इस्रायल राष्ट्र. अजगर कोण आहे? सैतान. आणि त्याच्यामधलं असलेलं रिलेशन आपण बघितलेलं आहे. आता हे जे लोहदंडाने असणारं येशू ख्रिस्त परमेश्वराच्या उजवीकडं गेलेलं आहे, बसलेलं आहे. ओके. आता ह्याच्या पुढचं जे आहे त्या 12व्या अध्यायचं ते आता पुढं पाहूया, कारण खूप मग हेवी होऊन जाईल. प्रेज द लॉर्ड. कळतंय? एवढं चिन्ह आहेत, पण थोडं आपण जर समजून घेतलं तर ते आपल्याला कळतं.